लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे। जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा 1500चा हप्ता आता पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे। जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जारी केलेला आहे 18 फेब्रुवारी 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत। आणि हा शासन निर्णय कशाचा आहे तर जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधीसाठी मंजुरी दिलेली आहे, त्याचा हा शासन निर्णय आहे। पाहू शकता तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर या ठिकाणी पाहू शकता 3960 कोटी इतका नियतव्य निधी मंजूर करण्यात आलेला आहे। परंतु त्यामधून येथे पाहू शकता, या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी 98.45 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि हा निधी महिला व बालविकास विभागाला देण्यासाठी येथे सांगितलं गेलेलं आहे। म्हणजे लवकरच तुमचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। साधारणतः तारखेचा मी तुम्हाला अंदाज देतो। आता आज आहे 19 फेब्रुवारी आणि शासन निर्णय मंजूर झालेला आहे 18 फेब्रुवारीला आणि मध्येच आता आहे शनिवार रविवार, त्यामुळे 28 तारखेच्या आत, तर 20 ते 28 तारखेच्या आत, या 8 दिवसाच्या आत तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता येऊन जाईल, जर का तुम्ही पात्र असाल। आता ही एक गोष्ट तुम्ही परत एकदा चेक करून घ्यायची आहे, तुम्ही मागच्या वेळेस केवायसी बरोबर केली होती ना, कारण केवायसी दुरुस्त करण्याचं काम चालू आहे, एकदा चेक करून घ्या। त्यानंतर तुम्ही जरी पात्र असाल तरी दर महिन्याला एक गोष्ट चेक करत जा, ती म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही, ते डीबीटी लिंक स्टेटस चेक करत जा। कारण काही वेळा काय होतं, ते ऑटोमॅटिकली इनॅक्टिव्ह होतं आणि त्यामुळे तुम्ही पात्र असून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। तसेच एका महिन्याला किंवा 2-3 महिन्यात तुम्ही बँकेत जाऊन चेक करून घेत जा, तुमचं बँक अकाउंट फ्रीज तर झालेलं नाही, ब्लॉक तर झालेलं नाही, इनॅक्टिव्ह तर झालेलं नाही ना, त्यामुळे सुद्धा पैसे खात्यात येत नाही आणि आपल्याला वाटतं आपण अपात्र तर नाही झालो ना, अशा गोष्टी असतात। त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। हा शासन निर्णय पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तसेच आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल मध्ये मी देऊन देणार आहे, त्याच्या पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, जॉईन करून घ्या। वेळोवेळी नवनवीन योजना भरतीबद्दलचे अपडेट तुम्हाला पाहायला भेटत राहतील। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।